हॅलो 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 गाईज. तर आज आपण जातो आहे एका अशा ठिकाणी जे ठिकाण खूप जास्त सुंदर आहे आणि खूप शांत असलेलं असं एक ठिकाण आहे. ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मी आता पोहोचली आहे भाईंदरला आणि भाईंदरवरनं आपल्याला जायचं आहे ग्लोबल विपासनीय पगोडा. तर इकडनं 4 नंबरची बससुद्धा जाते किंवा तुम्ही रिक्षा करून डायरेक्टसुद्धा जाऊ शकता. सो मी रिक्षा करून जात आहे आता आणि इकडचं सुंदर वातावरण आपल्याला इथे बघायला भेटतं आहे आणि थोड्याच वेळात आपण पगोड्याला पोहोचणार आहोत आणि तिकडचं व्ह्यू आणि सुंदर वातावरण मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवणार आहे. तर इथे जाण्यासाठी आपल्याला भाईंदर स्टेशनवरनं 1 पाऊण तास लागतो, अर्धा ते पाऊण तास लागतो. आणि हे जे दिसतंय ना ते गोराई आहे आणि इकडे प्रचंड गर्दी असते. सॅटर्डे संडे तर खूप जास्त गर्दी असते. पण हे पण खूप जास्त सुंदर प्लेस आहे. सो इथे सुद्धा तुम्ही विजिट करू शकता. इकडे आपल्याला जाण्यासाठी पुढे 4 नंबरची बससुद्धा जाते आणि रिक्षासुद्धा जाते. सो तुम्ही बसने सुद्धा जाऊ शकता, नाहीतर रिक्षाने सुद्धा जाऊ शकता. आणि दुसरं म्हणजे आपल्याला बोरिवली वेस्टवरनं आपल्याला फेरीने सुद्धा आपण इकडे येऊ शकतो. पुढे गोराईच्या इकडे ते उतरवतात आणि तिकडनं आपल्याला रिक्षा करावी लागते. सो दोन्हीकडनं तुम्ही येऊ शकता. लास्ट टाईम मी बोरिवली साईडने गेलेली, सो ह्यावेळेस मी भाईंदर साईडने आलेली आहे. आणि हे सुंदर वातावरण आपल्याला इकडे बघायला भेटते. आणि मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला इथे वॉटर किंगडमसुद्धा बघायला भेटतं एस्सेलवर, ते सुद्धा इकडेच आहे. आणि पुढे गेल्यावर आपल्याला पगोडा आहे आणि खूप जास्त सुंदर प्लेस आहे आणि खरंच खूप विजिट करण्यासारखं प्लेस आहे. सो आता आपण जाऊयात. आणि संडे असल्यामुळे थोडी गर्दी तर इकडे सुद्धा असते. सो आपल्याला आता इथे दिसतंय सगळे लोक चालत आहेत. सो गर्दी तर आहे. आता पुढे जाऊन बघूया आपल्याला किती गर्दी भेटते. आणि ऊनसुद्धा खूप लागतं आहे. सो चला तर जाऊया पगोडा विजिट करण्यासाठी. हे बघा इथे आपल्याला दिसतंय शेअरिंग ऑटोसुद्धा आहेत आणि पुढे बससुद्धा लागलेली आहे 4 नंबरची. सो बसने सुद्धा आपण जाऊ शकतो आणि आपण 100 रुपीजमध्ये पगोडा जाऊन येऊ शकतो, कारण जास्त कॉस्टली नाही आहे आपल्यासाठी. आणि हे बघा हे सुंदर प्लेस आपल्याला इथे बघायला भेटतं आहे आणि हा त्याचा मेन गेट आहे पगोडाचा. तर इकडनं आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आणि इकडे जाण्याच्या आधी मी तुम्हाला एक इन्स्ट्रक्शन देऊ इच्छिते की इकडे आपल्याला वेस्टर्न वेअर अलाउड नाही आहेत. वेस्टर्न वेअर लाईक म्हणजे शॉर्ट स्लीव्ज असतील किंवा वन पीस वगैरे असेल तर हे असे कपडे इकडे अलाउड नाही आहेत. सो आपल्याला त्यानुसारच कपडे इकडे वेअर करून यायचे. आणि जेव्हा आपण फर्स्ट इथे जातो तेव्हा आपल्या इथे बॅग चेकिंग वगैरे होतात आणि मग त्या साईडने आपल्याला चेकिंग वगैरे होऊन प्रॉपर सिक्युरिटी आहे इथे आणि त्यानंतर आपण आतमध्ये विजिट करू शकतो. सो हे सुंदर असं प्लेस आपल्याला इथे बघायला भेटतं आहे खूप जास्त. आणि गर्दी तुम्ही आता इथे बघूच शकता किती आहे. आणि इकडलं गार्डनसुद्धा आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्याच वेळात. सो आता आपण पहिला पूर्ण विजिट करूयात आणि बघूयात. खूप जास्त सुंदर आहे पण. आणि जी ही आपल्याला इकडे घंटा दिसते तर हे बघा इकडे सगळे लोक ते वाजवत आहेत आणि याचा जो आवाज येतो ना तो पूर्ण असं कानांना एकदम मंत्रमुग्ध करून जातो. इतका सुंदर असं ते आहे. चलो सब लोग मुझे देखने के लिए आइए. निःशुल्क सेवा आहे. सप्ताह में केवळ आज के दिन चालू रहता है. चला लोकांना बऱ्या बघून जा. फ्री मध्ये आहे, निःशुल्क आहे. हे जे म्युझियम आहे ते फक्त संडेलाच ओपन असतो. सो आपण तिथे विजिट करू शकतो आणि त्याची एंट्री फी फ्री आहे. सो आपण तिकडे विजिट करू शकतो. सुंदर असं आतमध्ये आपल्याला म्युझियम बघायला भेटतं. आणि हे बघा इकडे सगळं सोलारचं त्यांनी सिस्टम केलेली आहे. आणि हे प्लेस बघा किती सूदिंग आणि खूप छान वाटतंय. आणि प्रत्येक याच्यावर एक त्यांनी मेसेज लिहिलेला आहे. त्याचे प्रत्येक वाक्याचे एक अर्थ आहेत. सो आपण इकडे येऊन ते बघू शकतो आणि त्याचे काय अर्थ आहेत ते आपण समजू शकतो.
तसेच पगोडा हे प्लेस भारतीय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलं गेलं असून त्याची उंची ही 325 फूट एवढी आहे आणि इथे टोटल 8,000 लोक मेडिटेशनसाठी बसू शकतात. आणि हे जे पगोडा जे प्लेस आहे 2013 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने याला 7 आश्चर्यांपैकी एक म्हणून घोषित केलेले आहे. इतकं सुंदर हे प्लेस आहे आणि त्याची जे काम केलेलं आहे त्यांनी जे इकडे आर्किटेक्ट केलेलं आहे ते बघून तुम्ही इकडे आपण बघूच शकतो की किती सुंदर असं त्यांनी इथे केलेलं आहे. आणि इथे त्यांनी गार्डनसुद्धा खूप जास्त चांगलं मेंटेन केलेलं आहे हे आपण इथे बघू शकतो. आणि जे आपल्याला पुढे बघायला भेटते ते व्हील्स ऑफ धम्मा आहे. इथे धम्मचक्र आहे ते आपण इथे फिरताना बघू शकतो. आणि इकडे सुद्धा गर्दी केलेली आहे आणि इकडे त्यांनी ग्रीनरी सगळं मस्त असं बनवलेलं आहे. जास्त ऊन लागतंय. व्ह्यू आपण बघू शकतो. हे जे इकडे आपल्याला मोठं झाड दिसतंय ना पिंपळाचं, त्याच्या साईडलाच इकडे आपल्याला कॅन्टीन सुद्धा आहे. तिथे आपल्याला नाश्ता वगैरे आपण इथे करू शकतो. आणि बिस्लरीच्या बॉटल्स वगैरे सगळे इकडे आपल्याला दिलेलं आहे. हे बघा इथे बोधी वृक्ष म्हणून इकडे त्यांनी दिलेलं आहे. आणि हे बघा हे कॅन्टीन आहे. सो इकडे आपण नाश्ता वगैरे सगळं करू शकतो. आणि हे सुद्धा मेडिटेशनसाठी इकडे त्यांनी बनवलेलं आहे. सो इकडे आपल्याला दिसतंय तर इथे ते लोक मेडिटेशन करतायत काही लोक. हे बघा इकडे आपण बघू शकतो. इथे त्यांनी आपल्याला प्लेग्राऊंड दिलेला आहे. सो आपण इकडे छोट्या मुलांना घेऊन गेलो तर त्यांना इथे खेळण्यासाठी सुंदर असे त्यांनी इथे प्लेस बनवलेलं आहे. आणि इकडे आकर्षित करून घेण्यासारखं हे म्हणजे इकडे फाउंटन बघा, खूप जास्त सुंदर वाटतं इकडे. आणि साईडला गार्डन दिसतंय आपल्याला, सगळं ग्रीनरी आहे. खूप जास्त सुंदर असा प्लेस आहे. आणि हा आपल्याला इकडे एक स्तंभ दिसतोय, हा बघा. तर हे सगळं जे आपल्याला इकडे त्यांनी आर्किटेक्ट केलेलं आहे ते लक्ष वेधून घेण्यासारखं आहे. सो खूप जास्त सुंदर आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की विजिट करा इथे. खूप जास्त इकडनं ना आपल्याला खूप सुंदर असा व्ह्यू बघायला भेटतो. चला जाऊया पुढे आपण आता. ऊन असल्यामुळे ॲक्च्युली हे इतकं क्लिअर दिसत नाही आहे. पण इव्हिनिंग आणि मॉर्निंगला खूप जास्त सुंदर व्ह्यू वाटतो. सगळं ग्रीनरी आहे आणि मध्ये असं सुंदर शांत ठिकाण, खूप जास्त सुंदर वाटतं.
जे मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला बोलली होती की इकडे सुद्धा एक गार्डन आहे. सो हे बघा, इकडे पण एक गार्डन आहे. तर तिकडे पॉपकॉर्न आणि याचे इकडे आपल्याला हे दिसतं, स्टॉल दिसत आहेत. आणि इकडे सगळे लोक गर्दी केली आहे इकडे खाण्यासाठी. ज्यूसचं सुद्धा सेंटर होतं आणि इकडे लोक रेस्टसाठी बसलेले आहेत. सो खूप जास्त सुंदर आहे हे प्लेस. आणि इकडे बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे. सो ही पण एक लक्ष वेधून घेण्यासारखं ठिकाण आहे. हे बघा, इकडे सुंदर असं इकडचं वातावरण आहे आणि इथे 2 छोटी मुलं फोटो काढतायत छान. तर अशा प्रकारे आपला पगोडाची व्हिडिओ संपलेली आहे. गाईज, मी पगोडा प्लेस व्हिजिट केलेला आहे. खूप सुंदर प्लेस आहे. पण ना आज संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती. त्याच्यामुळे जर तुम्हाला यायचं असेल तर संडे अवॉइड करा. आणि अजून एक गोष्ट, इथे रेनी सीझन म्हणजे आत्ता जो आहे, पण आत्ता जरा ऊन आहे, पण थोडंसं पावसाचं वातावरण किंवा पाऊस पडत असेल ना तर अजून जास्त सुंदर दिसेल इकडचं व्ह्यू. इतका सुंदर इकडे व्ह्यू आहे. सो नक्की विजिट करा. जर तुम्ही पावसाच्या वातावरणात आलात ना तर तुम्हाला अजून जास्त सुंदर वाटेल हे प्लेस. इतकं सुंदर प्लेस आहे इकडे. चारी साईडनं झाडी वगैरे सगळं आहे. आणि इकडे 2 हे पण आहे समुद्रकिनारे, ते म्हणजे मनोरी आणि गोराई. तिकडे पण तुम्ही विजिट करू शकता. गोराईला तर खूप जास्त गर्दी असते. जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.